हळदीचा कार्यक्रम. तर हे आमचं सगळं सामान घेऊन आम्ही निघालो आता. इथे पण एक बॅग आहे, म्हणजे आम्ही लग्नाचं सगळं सामान घेऊनच निघालो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे बसनी, कारण की घरचे सगळं येणार आहे संध्याकाळी गाडी घेऊन. तर आता बघू आपण किती वाजता पोहोचतो. आता ऑलमोस्ट वाजलेत 2:30 वाजता निघालो आहे. मला घोडेगावला जायचं आहे. काय कर, आम्हाला लगेच बस भेटली आणि आम्हाला सीट पण भेटली बसायला. आणि मंचरला उतरल्यानंतर मामा आले होते आम्हाला घ्यायला. मंचरवरनं आम्हाला जायचं होतं गिरवलीला केतन भाऊजीच्या हळदीचा कार्यक्रमासाठी, पण त्याच्या आधी आम्ही गेलो होतो गारवाडीला. त्याच्या आधी आम्ही मामासोबत मामाच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे आजींनी मस्तपैकी चहा केला होता. चहा पिऊन आम्हाला पण फ्रेश वाटलं आणि आम्ही तिथून निघालो. आम्ही परत निघालोय मामासोबत गिरवलीला. लग्नाच्या घरी निघालोय. लगीन घरी चाललोय. आम्हाला मामा मंचरला घ्यायला आले म्हणून आमचा ताप कमी झालाय उन्हातानाचा एकदम. आम्ही मस्त उन्हातानाच्याच चाललो होतो बॅगा घेऊन अभिरतला घेऊन. शेवटी मामालाच आमची काळजी होती. मामानी पण स्वतःहून फोन केला. हा, किती लकीली आम्हाला मामाने स्वतःहून फोन केला कुठे आहेत तुम्ही म्हणून. आणि नेमके आम्ही उतरलो आणि मामा लगेच आले. आणि अशा प्रकारे आम्हाला मामा भेटले. निवांत चहा पाणी घेऊन आम्ही आता चाललोय. गडबड नाही. आता आपण तिकडेच भेटू लग्नाच्या घरी. बाय. त्यांचा मुलगा माझा खास मित्र. हा मित्र आहे माझा खास म्हणजे एकदम जीवाला. पोखरकर आहेत का ते? कुठले इथलेच आहे. आम्हाला जायचं या डोंगराच्या मागे. फायनली रीच टू द डेस्टिनेशन. इथे चालली आहे आता जातं सजवायची तयारी चालली आहे सगळ्यांची, सगळ्या बहिणींची. या आहेत नवरदेवाच्या आई आणि या आहेत नवरदेवाच्या बहीण. सगळे मिळून आता विचार करतायत की जातं कसं सजवायचं, कुठे ठेवायचं. आणि इथे आतमध्ये मावशी आणि मामी कलरफुल अक्षदा बनवत आहेत लग्नासाठी. आणि फायनली सगळ्यांनी मिळून जातं खूप सुंदर सजवलेलं आहे. कंप्लीट 2 तास लागला हे जातं सजवायला, फुलांच्या पाकळ्या करायला, कुठे कसं अरेंजमेंट करायचं हे विचार करायला, लावायला. आणि हे आहे फायनल लुक आमच्या डेकोरेशनचं. हे डेकोरेशन झाल्यानंतर सगळ्या लेडीज बहिणी पण खूप छान तयार झाल्या हळदीसाठी येलो कपडे घालून. हा कार्यक्रम स्पेशली लेडीजचाच असतो. माणसं फक्त त्यांना सोडायला आणि घ्यायला आलेली असतात इथे आणि जेवायला. बाकी काम सगळं बायकांचंच असतं इथे. आता बाई माझी वटी भरती नंद ग सईबाई. बाई नंद बाई नंद ग नंद बाई नंद. सईबाई